कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये कोकणाला संकटांना सामोरं जावं लागतंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहराला 2021च्या पुराची आठवण करून दिली आहे। चिपळूणमध्ये आज अनेक ठिकाणी पाणी साचलंय। चिपळूणमधील जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे। चिपळूणला 2005 सालानंतरचा मोठा पूर हा 2021 मध्ये आला। रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झालेले होतं। वशिष्ठ नदीला आणि शिव नदीला देखील आलेल्या पुरानं चिपळूण शहरामध्ये 2005 सालापेक्षाही भयानक परिस्थिती ही 2021 मध्ये निर्माण झाली होती आणि तशीच परिस्थिती आज चिपळूणमध्ये पाहायला मिळतेय। रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनलंय। पावसामुळे भीषण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। वशिष्ठ आणि शिव नदीला आलेल्या पुरानं चिपळूण शहर जलमय झालेलं आहे। बाजारपेठ खिरडीमध्ये जास्त पाणी शिरलंय। बाजारपेठेमध्ये पाणी असल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। दुकानांमध्ये पाणी गेलंय। शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुना बस स्टँड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड, भोगाळे, परशुराम नगर यासोबतच खेड शहरामध्ये देखील पाणी वाढू लागलेले आहे। चिपळूणमधील रॉयल नगर आणि सोबतच राधाकृष्ण नगर मधील घरांमध्ये पाणी शिरलंय। चिपळूण शहरामध्ये 4 वाजण्याच्या सुमारास नाईक कंपनीजवळ वशिष्ठ नदीची पाणी पातळी ही 5.24 मीटर इतकी होती। वशिष्ठ नदीने इशारा पातळी गाठली आहे आणि कोळकेवाडी धरणाच्या काही मशीन बंद पडल्याची माहिती आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि सोबतच एनडीआरएफ, नगरपालिका, महसूल आणि पोलिसांच्या टीम देखील तैनात ठेवण्यात आल्यात। पावसाचा जोर कमी असला तरी नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं आवाहन चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लेगाळे यांनी केलेलं आहे। चिपळूण तालुका प्रशासनाकडून नागरिकांना धीर देण्यात आलेला आहे। वशिष्ठ नदीने इशारा पातळी ओलांडली असली तरी पावसाचा जोर कमी झालेला आहे। महसूल, पोलीस, नगरपालिका आणि एनडीआरएफच्या टीम 9 ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। नागरिकांनी सतर्क राहावं, घाबरून जाऊ नये, चिपळूण प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी आकाश लेगाळे यांनी आवाहन केलेले आहे। चिपळूणमधील मुंबई गोवा महामार्गावर नदीचं स्वरूप तर शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून चिपळूणमधील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। अति महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडण्याचं प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलेलं आहे। आणि सोबतच उद्या म्हणजे सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी गेल्यामुळे अनेक घरांचं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी।